नमस्कार. आज नमस्कार सर. सर तुमचा परिचय करून द्या. माझं नाव गणेश नानबा शिंदे, राहणार माहूर जिल्हा कालपरेश्वर जिल्हा वाशिम. तर आज आपण आजची दिनांक किती आहे? आजची दिनांक 7/2/2024. 24 रोजी आज आपण शिंदे साहेबा शेतामध्ये आलेलो आहे. यांनी संपूर्ण ग्रीन प्लॅनचे प्रोडक्ट या हरभऱ्यासाठी वापरलेले. रिझल्ट कसे आले आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. सर या हरभऱ्याची व्हेरायटी कोणती आहे? या हरभऱ्याची व्हरायटी सिलेक्शन 10 डबल प्लस. आता हे किती दिवसाचा हरभरे, किती महिने झाले याला? याला 2.5 महिने होऊन गेले सर. 2.5 महिने झाले. आता याच्यासाठी ग्रीन प्लॅनचे तुम्ही प्रोडक्ट वापरले, टोटल प्रोडक्ट वापरले ग्रीन ब्रँड. कशा पद्धतीने वापरले आणि त्याचे रिझल्ट काय आहेत ते सांगा. आपण 20% एसटी वापरलं त्याला लावायला. नंतर आपलं भूमी पॉवर टाकलं होतं. नंतर आपल्या कंपनीचे ग्रोनाटून पावडर स्टिकर. भूमी पॉवर किती टाकलं तुम्ही? एकरी एक बॅग. एकरी बॅग. अरे क्षेत्र किती आहे तुमचं? 1.25 एकर असं. एकर सव्वा एकर आहे. भूमी पॉवर एक बॅग टाकली. एक बॅग. आणि ग्रो नायट्रोजनच्या फवारण्या किती झाल्या? 4 फवारण्या झाल्या. 4 फवारण्या झाल्या ग्रो नायट्रोजनच्या. हो. तर 4 फवार. एफसी पावडर मला ते ब्लूम घेतलं फुलासाठी. अच्छा, ज्यावेळेस फुलं लागली त्यावेळेस तुम्ही ब्लूमचा वापर केला. हो. बरोबर. तर झाड हे करून दाखवा. 3 फूट सवय साहेब. 3 फूट. किती फुटात सव्वा? 3 फूट 36 इंच बॅग झालं. 36 इंच सवय बॅग. तरी पूर्ण सव्वा पॅक झालेला आहे. हो. बरोबर आहे. हो. माने हे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहे का? समाधानी म्हणजे चांगले समाधानी. 12च्या पुढे आवरेज लागेल सर. आता इतर शेतकऱ्यासाठी काय आहे तुमचं हे असेल? इतर शेतकऱ्यांना वापरा पाहिजे टोटल प्रोडक्ट. हे प्रोडक्ट वापरायला पाहिजे. हो. रिझल्ट चांगले आहेत. रिझल्ट म्हणजे 12च्या पुढे आवरेज लागले यावेळेस. तुम्ही किती वर्षापासून वापरता? 2 ते 3 वर्ष. 2 ते 3 वर्ष झाले. तर आता खर्च आणि रिझल्ट म्हणजे ॲव्हरेज याच्यामध्ये काय तफावत आहे? तफावत भरपूर मत आहे ते. आपला खर्च सहज निघून चला सर. खर्च वाढते का कमी होते? कमी होते. कमी होते. ॲव्हरेज आवरेज बी वाढते आणि खर्च बी कमी होते. अच्छा, म्हणजे कमी खर्चामध्ये टोटल 5-5 लिटर एकाने वापरतो. अच्छा, आपल्याला स्वस्त पडते. कमी खर्चामध्ये उत्पन्न सुद्धा वाढते. हो. आणि मेन गोष्ट म्हणजे कंपनीचे मिशन आहे काळीचं अभियान. बरोबर आहे. आपल्या अभियानावर काम चालू आहे. तर आता जमिनीमध्ये काय फरक झाले सर? आता तुम्ही 2-3 वर्षापासून वापरता. सुरुवातीची जमीन आणि आताची जमीन म्हणजे काय बदल वाटते का याच्यामध्ये? भरपूर फरक वाटते. कारण की जेव्हा आपण आता नागरी करतो तेव्हा ट्रॅक्टरवाल्यामध्ये आपलं नागर वावर सोपं गेलं. नागडी करणं. नंतर आपण जेव्हा डवरतो ना तर आपल्या शेतात गांडूळ दिसतात. अच्छा अच्छा, म्हणजे गांडुळाचं प्रमाण सुद्धा जमिनीमध्ये वाढलं. हो. आणि फुटवे भरपूर आहे त्याला, आहे ना? फुटवे म्हणजे 3 फूट सुवा पॅक झाला आहे. बरं. 36 इंच सुवा. आता दरवर्षी हरभरा असते तुमचं. हो. या बरोबर. यावर्षी बी आहे. आता तुम्हाला काय नेमका बदल वाटते? यावर्षी ॲव्हरेज किती येईल तुम्हाला? आपण रासायनिकची तुलना जर केली तर रासायनिक 4-5च्या वर जाणार नाही साहेब यावर्षी. पण आपलं 12च्या पुढे आवरेज आहे. यावर्षी तुम्हाला 12च्या पुढे ॲव्हरेज आहे. 12च्या पुढे. शेजाऱ्यांना आता हरभरे काढलेले बाजूला दिसले भरपूर ठिकाणी. बरोबर. त्यांचं काय ॲव्हरेज विचारलं का? 4-5च्या वर जाणार नाहीत ते. 4-5च्या वरी नाही. हे 12च्या पुढे आहे. अच्छा अच्छा, 12च्या पुढे आपल्याला ॲव्हरेज आहे. आणि हे पुढं वापरून तुम्ही समाधानी आहे? बिलकुल समाधान. इथं शेतकऱ्यांना वापरले पाहिजे. टोटल वापरा पाहिजे. तुमचा नंबर पुन्हा सांगा एकदा शेतकऱ्यांना. 78-88 22-15-79. अच्छा, ठीक आहे सर. तुम्ही आता हे प्रोडक्ट 3 वर्षापासून वापरता. हो. आणि तुम्हाला आले रिझल्ट तुम्ही सुद्धा दुसऱ्याला शेअर करता. हो. बरोबर आहे. तर हे सर्वांनी वापरलं पाहिजे. वापरले पाहिजे. धन्यवाद सर, तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल. धन्यवाद.